.in की मैं तारीफ करना चाहूँगा। ओमकार देसाई ने जनरल अरुण कुमार वैद्य मैदान पर बारिश के टूर्नामेंट में खेला हुआ हेलीकॉप्टर शॉट, मेरे को लगता है 20 लाख से भी ज़्यादा लोग अब तक देख चुके हैं, जो आखिरी जानकारी थी मेरे पास। और कभी कभी खुशनसीबी इसलिए भी होती है कि उस शॉट पर आप अपनी आवाज़ देते हैं तो थोड़ी बहुत क्रेडिट आपको भी मिल जाती है। तो tenniscricket.in कई यादगार पल आपने दिए हैं पूरे टेनिस आलम को, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। संतोष नानेकर, गौरव सावंत, संदेश पिलाने, साहिल, जिशान। पहली गेंद और इसको खेला है स्लिप में 1 रन के लिए। जिशान पहले मैच में बहुत ज़बरदस्त 3 विकेटें उन्होंने ली थी, 2 ओवर 11 रन 3 विकेट, और वो प्रदर्शन को निरंतरता के साथ रखना चाहेंगे। दूसरी ओर ओमकार देसाई और विश्वजीत गरुड़ अभी अभी मैच जीत कर आए हैं, अभी भी वो गर्म है, और जब आप बैक टू बैक मैचेस खेलते हैं तो आपके गर्म होने का फ़ायदा है। कृष्णा त्रिपाठी, क्या ज़बरदस्त गेंदबाजी उनकी भी रही थी। अगर आपको याद हो मॉनसून ब्लास्ट में उमेश 11 के लिए मुझे अभी भी याद है सलमान शेख, कृष्णा त्रिपाठी, ये कुछ बॉलर्स थे जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगण कोण गांव में पिछले बारिश के सीज़न में तहलका मचाया था। उमेश कुड़े को आज मैं ज़रूर याद करना चाहूँगा, असल मुंबईकर, मुंबई के प्लेयर्स को आगे ले जाने वाला उमेश कुड़े। 9 अप्रैल को आप सुप्रीमो में US 11 को देखेंगे। मुझे वो आज भी मेरे बदन पे रोंगटे खड़े हो जाते हैं, वो जो सुपर ओवर हुआ था संजय खारवा और पिंटू पारचा की भी याद आती है US 11 के। लेफ्ट आर्म राउंड द विकेट ओमकार के लिए, गेंद को अंदर लाने का प्रयास था, ओमकार ने इसको स्वाइप करते हुए खेला है वाइडिश मिड विकेट पर। 5 ओवर का मुकाबला है जहां गलतियों के लिए अवकाश बिल्कुल भी नहीं रहेगा। एक गलती और आपके लिए मुश्किलात पैदा हो सकते हैं। शौर्य इवेंट्स के स्कर्टिंग्स आप देख सकते हैं बाउंड्री लाइन पर, टोबल रोन्स कहा जाता है, जिसे हमारे साथ अतुल बनकर जी हैं, नीलेश दादा भिंताडे, इनका भी हार्दिक स्वागत है। पुणे के क्रिकेट को आगे ले जाने का एक बड़ा नाम, मुझे याद है पहले सीजन में जब आया था उन्होंने एक वादा किया था कि जो इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहेगा 1 साल पूरा मेरी टीम में खेलेगा, और निहाल तुसामत उनको पूरा साल उन्होंने खिलाया। निहाल तुसामत की तरक्की जो आज है ये नीलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन को है। ये मैं बड़े हल्फिया कहना चाहूँगा। तो ऐसी शख्सियत आज हमारे बीच है। पुणे के क्रिकेट के उज्जवल भविष्य के लिए काम करने वाले सभी लोग। फुल टॉस बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड, कौन रोकेगा? ये शॉट के लिए कोई फील्डिंग पोजीशन नहीं है। खूप चांगला फटका या ठिकाणी खेळला ओमकार यांनी। पॉवर प्ले सुरू आहे, पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची त्यांना बरोबर माहिती आहे, आणि या फुलटॉसला अगदी सरळ रेषेत समोरच्या दिशेने मोजून मापून खेळला गेला फटका पाहायला मिळाला। आणि जसं तुम्ही म्हणालात इकडे फिल्डिंग पोझिशन नसते, अशा ठिकाणी एक सुंदर फटका खेळलाय, आणि दबाव थोडासा गोलंदाज वाढवत होते, आता त्यांच्यावर दबाव टाकलाय ओमकार देसाई यांनी। दोनों मुंबईकर है, आपस में एक दूसरे के साथ कई बार भिड़ भी चुके हैं। अब यहां पर पुल कर दिया, गेंद को गुल कर दिया, अफलातून सिक्सर। या परिसरामध्ये चेंडू खेळण्यासाठी ओमकार देसाई यांना महारत हासिल आहे। स्क्वेअर लेग, मिड विकेट या झोनमध्ये भारतातील भल्या भल्या गोलंदाजांच्या विरोधात किंवा भारताच्या बाहेरील सुद्धा ओमकार देसाई यांनी षटकार ठोकलेले आहेत, आणि आता त्याच दिशेने षटकार ठोकतायत। 6 ऑफ कटर बॉल थी, पहले ही पहचान लिया था। जबरदस्त आई साइट, हैंड आई कोऑर्डिनेशन। ओमकार देसाई, जिनके बारे में एक मुहावरा बहुत पॉपुलर हुआ था, जो करता है गेंदबाजों की पिटाई वो है ओमकार देसाई। और ये जब अपने पूरे शबाब पे बैटिंग करता है तो इसको देखने का एक अलग मजा होता है। आणि सर या हंगामात खूप चांगल्या फॉर्मात आहेत। यावर्षी ज्यावेळेला मुंबईने 10 लाखाची जिल्हा न्याय स्पर्धा जिंकली त्याच्यामध्ये देखील ओमकार देसाई यांचा वाटा खूप मोठा होता। त्याचबरोबर यावर्षी अगदी HPL सुद्धा खूप गाजवली, विविध स्पर्धा दर्जेदार पद्धतीने कामगिरी राहिली, आणि आजही चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतात। यहाँ पर स्विच इट कर दिया है, फिनिशिंग शॉट की बराबर भले नहीं थी लेकिन बॉल के पेस का उपयोग, और यहाँ पर 4 जन्नाटेदार शॉट। वाह वाह वाह,
पहिल्या ओव्हरमध्ये मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर जिशान यांनी अप्रतिम षटक टाकलं होतं आणि या वेळेला मात्र त्यांच्यासमोर ओमकार देसाई होते आणि त्यांनी केलेली ही बॅटिंग या ठिकाणी पहिलं षटक हे मात्र बॅटिंग टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळत आहे. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. लॉन टेनिस में जैसे फोरहैंड और बैकहैंड खेलने में ताकत ज़्यादा लगती है, स्विच हिट का भी कुछ ऐसे ही है लॉन टेनिस के बैकहैंड की तरह। और ओमकार देसाई की यहाँ पर भव्य बल्लेबाजी के जरिए एक ओवर बाद स्कोर है 17। विश्वजीत गरुड़ 2 बॉल 2, ओमकार देसाई 4 बॉल 15। जो ईशान खान पिछले मुकाबले में 11 रन देकर 3 विकेट लिए थे, ये मुकाबले में पहले ओवर में 17 रन दे चुके हैं। हे तर क्रिकेट आहे सर आणि इकडे या गोष्टी पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकात चांगली सुरुवात झाली आहे. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय म्हणजे या मॅचवर अधिराज्य गाजवत आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळायची हाच इरादा दोन्ही टीमचा आहे. इकडे जो जिंकणार आहे त्याचा प्लस पॉईंट असणार आहे, त्यामुळे इकडे जिंकण्यासाठीचे प्रयत्न होणार आहे. परंतु 17 ही पहिली ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी जाताना पाहायला मिळते आहे योगेश सरकार, भरत दादा, आशिष दादा, दीपक दादा प्रतिष्ठान, महेंद्र मात्रे नांदिवली डोंबिवली पुणे या संघाच्या बाजूने. बहुत अच्छी गेंद, धीमा रखा था जानबूझकर पीयूष गोयल। रॉयल गोयल बॉल का टप्पा देखते ही बन रहा था लेफ्टी बैटर के लिए। लेग कटर स्लांटिंग अवे फ्रॉम द लेफ्ट हैंडर, इस तरह की ये बॉल थी। चैनल में टप्पा खाकर बाहर गई। 17 बगैर किसी नुकसान के। अब इस बार एक हाथ से पुल कर दिया है, क्लियर कर जाएंगे अथवा नहीं, ये देखने वाली बात होगी। कैच तो नहीं हो पाया लेकिन वहां पर चौका जरूर बचाया है। लेकिन एक हाथ से खेलना, मतलब किरण पवार ये जाने जाते इस तरह एक हाथ से खेलने के लिए, बट ये अनइंटेंशनल एक हाथ से खेले थे। नक्कीच कॅच त्या ठिकाणी संधी निर्माण केली होती. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी मुकेश गोयल म्हणजे चुन्नी यांचे पुतणे आहेत, पंढरपूरलाच बिलॉंग करतात आणि आज या ठिकाणी पीयूष गोयल यांना देखील आपण पाहतोय खास पंढरपूरहून ही स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. परंतु समोर तेवढीच दोन मोठी नावं आहेत आणि पूर्ण लयमध्ये ओमकार देसाई देखील पाहायला मिळत आहेत. 18 विदाउट एनी विकेट्स, 3 पर खेल रहे विश्वजीत गरुड़, 15 पर खेल रहे ओमकार देसाई। भव्य पारी। और अब बहुत जल्दी जगह बना ली थी, वहां पर स्ट्रोक को टाइम नहीं कर पाए थे। बढ़िया थ्रो वहां पर शाहिद शेख एक उत्कृष्ट फील्डर भी है। आउटफील्ड में उनका एक कैच मुझे आज भी याद है, भरत राजपूत का टूर्नामेंट दाणू में जो उन्होंने मिड ऑन पर कैच लिया था। चंद्रकांत जी, आप, मैं, कुणाल तीनों उस दिन थे, रेशमा भी थी हमारे साथ में। एंड व्हाट अ टूर्नामेंट दैट वाज, जहाँ पर शाहिद का वो कैच मैं कभी भूल नहीं सकता। स्कोर है 19। धीमी गेंद हो, अब ये तो जोपला शॉट, जोपला 6। खतरनाक काय स्ट्रोक खेळलाय, अगदी खेळपट्टीवर पडले, बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाडलाय. स्ट्रोक खेळणारा कोण आहे? विश्वजीत गरुड, जिल्हा सांगली आणि गाव कडेगाव या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांच्या बॅट मधून आलेला हा भव्य दिव्य स्ट्रोक पाहायला मिळालेला आहे. विश्वजीत गरुड़, जोपला। आहा, ऐसे शॉट देकर तबीयत खुश हो जाती है। 25। अब इस बार हेलीकॉप्टर शॉट, बहुत बढ़िया तरीके से पावर प्ले में कैसी बैटिंग की जाती है गरुड़ ने दिखाया। जो मराठी में कहते हैं ना गरुड़ छेप, और वो बिल्कुल ऐसी बल्लेबाजी करता हुआ विश्वजीत गरुड़। बाई दाई जोड़ी भी है, टाइमिंग बहुत अच्छा है। और सबसे बड़ी बात है कि दोनों बल्लेबाज स्ट्रोक सिलेक्शन उनका उम्दा रहा है, एक भी मिस टाइम शॉट नहीं है। एक खाली स्विच हिट के टाइम थोड़ा मुझे ऐसा लगा, बट दैट वाज अ बाउंड्री। 27। इस बार बल्ले को स्वाइप करते हुए खेला है, कैच आउट का मौका और ये पहला विकेट। यस, विकेट आलेली आहे ज्याची चर्चा करत होतो आपण. मिस हिट नाही झाला परंतु आता झाला आणि विश्वजीत गरुड यांना माघारी परतावं लागेल. पीयूष गोयल
यांनी ती संधी निर्माण केली. 10 धावा आल्या त्यांच्या षटकामध्ये, परंतु हा बॉल थोडासा लांबून खेचला ऑप्शनच्या बराचसा बाहेरून, त्यामुळे योग्य टायमिंग नाही पाहायला मिळालं आणि पहिली विकेट, पहिला धक्का 2 ओव्हरनंतर 27. या ठिकाणी ज्यांची आपण अत्यंत आतुरतेने वाट बघत आहोत, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, दिव्यांगांचे आधारस्तंभ, अनाथांचे नाथ, आदरणीय नामदार बच्चूभाऊ कडू यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. शेतकऱ्यांसाठी सातत्यानं संघर्षपूर्ण भूमिका घेत आज या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आगमन या मंचावरती होत आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच नावाची चर्चा आहे, अपना भिडू नामदार बच्चूभाऊ कडू. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, दिव्यांगांचे आधारस्तंभ आणि अनाथांचे नाथ, आदरणीय नामदार बच्चूभाऊ कडू यांचं आगमन झालेलं आहे. मॅच थांबवायची आहे. धन्यवाद. मॅच थोडा वेळ थांबणार आहे. नामदार साहेबांच्या समवेत या स्पर्धेचे उद्गाते शिल्पकार सचिन ढवळे, मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे संस्थापक आदरणीय सचिन ढवळे सर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करतायत आणि शिवप्रभूंना वंदन केल्यानंतर आदरणीय नामदार बच्चूभाऊ कडू मैदानामध्ये खेळाडूंची भेट घ्यायला येणार आहे. माझी विनंती आहे दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघातल्या खेळाडूंना आपण मैदानामध्ये थांबा. नामदार बच्चूभाऊ कडू आपली भेट घेण्यासाठी, आपल्याला सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी मैदानामध्ये येत आहेत. तर विनंती आहे दोन्ही संघाच्या सगळ्या खेळाडूंनी आपण लाईन आउट करून मैदानामध्ये थांबा. अजी सोनियाचा दिनू, हर्ष अमृताचा गणू. खर तर ग्रामपंचायतच्या सदस्य पदापासून महाराष्ट्राच्या मंत्रिपदापर्यंत नामदार बच्चूभाऊ कडू यांनी घेतलेली झेप निश्चित त्यांच्या कर्तृत्वाचा हिमालय दर्शविते आहे. सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती नामदार साहेबांनी आवाज उठवलेला आहे. अनाथांसाठी ते सातत्यानं पुढे आलेले आहेत आणि दिव्यांगांना न्याय मिळवून देत असतानाच त्यांना पुन्हा एकदा जीवनामध्ये उभारी घेण्यासाठी नामदार बच्चूभाऊ कडू साहेब त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत. आणि आजही महाराष्ट्र राज्य सरकारला दिव्यांगांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज महामंडळ प्रत्यक्षात साकारलेले आहे. आम्हाला आपल्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान आहे. नामदार बच्चूभाऊंना विनंती आहे आपण मैदानामध्ये या दोन्ही खेळाडूंनी पटकन लाईन आउट करा. नामदार साहेब आपल्याला शुभेच्छा देतील तिथे. आणि अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघातून पहिल्यांदा अपक्ष म्हणून नामदार बच्चूभाऊ कडू आमदार झाले. त्यानंतर सलग 4 वेळा मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघावरती वर्चस्व प्रस्थापित करत सामान्य माणसांना न्याय्य भूमिका सातत्याने आमदार साहेबांनी घेतलेली आहे. आज देखील ते जनसेवेमध्ये सातत्याने कार्यरत आहेत आणि त्यांच्याच विचारांचा वसा घेऊन त्यांच्याच विचारांवरती मार्गक्रमण करीत आदरणीय सचिन ढवळे सर हे आज पुण्यामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना मदत करतायत, अनाथ विद्यार्थ्यांना मदत करतायत, दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करतायत आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून इतर शैक्षणिक सुविधा देखील सचिन ढवळे सर उपलब्ध करून देत आहेत.
आज क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं केवळ अकॅडमीचे विद्यार्थीच नाही तर पुणे जिल्ह्यातील सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच मंचावरती आणलेला आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण भारतभरातून खेळाडू या मंचावरती आलेले आहेत आणि सचिन ढवळे सरांचा उपक्रम राज्यभर कौतुकास्पद ठरलेला आहे. नामदार बच्चूभाऊ कडू यांनी सचिन ढवळे सरांना विधान परिषदेची उमेदवारी देखील दिली होती आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सचिन ढवळे सरांनी देखील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भरपूर अशी मतं घेतली. आज आदरणीय बच्चूभाऊंचे खंदे कार्यकर्ते म्हणून पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सचिन ढवळे सर देखील एक आपलं स्वतःचं स्थान तयार करतायत. आज आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. नामदार बच्चूभाऊ कडू आपल्या सगळ्यांच्या समवेत आहेत आणि खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत, खेळाडूंना सदिच्छा देत आहेत. ओमकार देसाई हे भारताचे टेनिस क्रिकेटचे अँबॅसिडर आहेत. भारताकडून पाकिस्तान विरुद्ध सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टॅप बॉल क्रिकेटमध्ये खेळलेले आहेत. त्याचबरोबर भारतानं जो क्रिओ कप 19 साली इंग्लंडमध्ये जिंकला त्या संघाचे सदस्य सुद्धा आहेत. ओमकार देसाई आज या मंचावरती उपस्थित आहेत. आम्ही विनंती करतो आदरणीय बच्चूभाऊंना आपण या ठिकाणी बच्चूभाऊ खेळाचा आनंद घेणार आहेत. नामदार साहेब आवर्जून आपल्या समवेत आज आपल्या सर्वांचं कौतुक करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. सचिन ढवळे सर गोलंदाजी करतील आणि नामदार साहेब फलंदाजी करणार आहे. खरं तर आतापर्यंत समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी असे अनेक आंदोलनांच्या माध्यमातून चौकार षटकार नामदार बच्चूभाऊंनी चढवलेले आहेत. आज प्रत्यक्षात क्रिकेटच्या मैदानावरती ते जरूर इथे बॅटिंग करतील, मात्र त्यांचं क्षेत्र वेगळं आहे आणि तिथले ते निष्णात फलंदाज आहेत. एका गरीब कुटुंबामध्ये बेलोरा चांदूर बाजार या ठिकाणी नामदार बच्चूभाऊंचा जन्म झाला, शेतकरी कुटुंबामध्ये. आणि आज एका सामान्य कुटुंबामधून येत खरं तर समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याची भूमिका सातत्याने ठेवली. पुढे जाऊन त्यांचं काम वाढत गेलं आणि आज त्यांच्या कामाचा कर्तृत्वाचा मोठा हिमालय आपल्याला बघायला मिळतोय. महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये बच्चूभाऊंचे स्वतःचे कार्यकर्ते तयार होत आहेत आणि त्यांच्याच विचारांवरती आज प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र विधानसभेमध्ये देखील आपण मोठी भूमिका बजावताना बघतो आहोत. खरं तर त्यांचं नाव ओम प्रकाश आहे, परंतु त्यांच्या मामांनी त्यांना बच्चू असं नाव दिले आणि तेच आज महाराष्ट्रामध्ये सर्व परिचित आहे. जनसामान्यांसाठी वंचित घटकासाठी आंदोलन करत त्यांना न्याय देण्याची न्याय्य भूमिका सातत्याने प्रहार जनशक्ती पक्षाची राहिलेली आहे आणि त्यातूनच नामदार बच्चूभाऊ कडू यांनी प्रखर कठोर भूमिका घेत या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच सर्वांसाठी प्रिय आणि आदर्श असं नेतृत्व नामदार बच्चूभाऊ ठरलेले आहेत. आज आदरणीय सचिन सरांच्या आग्रहाला त्यांनी मान दिला. आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून ते मंचावरती इथे उपस्थित आहेत. आपला महत्त्वाचा वेळ आपल्या अत्यंत जवळच्या अशा सहकार्याला त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका ही सातत्यानं नामदार साहेबांची राहिलेली आहे. आज देखील ते आज आपल्या समवेत उपस्थित आहेत. प्रहार प्रीमियर लीग खरं तर दिव्यांगांसाठी लढणारी ही संघटना, वंचित घटकांसाठी लढणारी ही संघटना, अन्याय
ज्यांच्यावरती होतोय तिथे हमखास प्रहार करणारी संघटना, त्याचबरोबर भ्रष्टाचाराविरुद्ध देखील मोठा प्रहार करणारी संघटना म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष आहे. आणि तोच आचार तोच विचार घेऊन आज असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये नामदार बच्चूभाऊंनी उभे केलेले आहेत. नामदार साहेब या ठिकाणी आमच्या समालोचक मित्रांचे कौतुक करतायत. खरं तर नामदार साहेब ज्या मतदारसंघातून येतात तेथील जवळच असलेले गाव हे आपले सगळ्यांचे आवडते समालोचक कुणाल दाते सरांचं गाव आहे. अमरावतीवरून ते येतात आणि IPL मध्ये देखील त्यांचा आवाज आपला आंतरराष्ट्रीय समालोचन देखील कुणाल दाते सरांनी केलेलं आहे. अमरावतीचा हा सुपुत्र आज महाराष्ट्राच्या नाही देशाच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्या आवाजाची जादू पसरवतोय. त्यांच्या समवेत चंद्रकांत शेटे सर आहेत, हरीश पंड्या सर आहेत. या सर्वांचं कौतुक या ठिकाणी नामदार साहेब करतायत. खरं तर सत्तेत असो वा नसो, आमदार असो वा नसो, कार्यकर्त्यांचा नेहमीच गराडा म्हणजे नामदार बच्चूभाऊ कडू. तो हमारे बीच सम्मानीय बच्चू कडू जी का आगमन हुआ है. प्रहार जनशक्ति पक्ष राजकीय अस्तित्व, सामाजिक विचार, आंदोलन सम्राट के रूप में जिनको देखा जाता है, जहाँ जहाँ अन्याय है उस पर प्रहार करने की क्षमता रखने वाले एक वाहिद यूनिक नेता. जिशान की अगली गेंद इस बार ड्राइव किया है. मुजम्मिल ने ओवर समाप्त होते हुए यहाँ पर 3-36 पे 2 ओमकार देसाई अभी अभी आउट होकर लौटे. और ये tenniscricket.in की OB वैन, जहाँ से पूरे दुनिया भर के 150 से भी ज़्यादा मुल्कों में जहाँ जहाँ यूट्यूब ऑफिशियली अलाउड है, ये सारा टेलीकास्ट यहाँ से हो रहा है. ये दुनिया का पहला ऐसा टेनिस क्रिकेट का ब्रॉडकास्टिंग चैनल जिसका अपना वैन है. शाहरुख शेख नाम के उनके मास्टर कैमरामैन जो बॉल को फॉलो करते, ऐसा कोई नहीं कर सकता. संतोष नानेकर, गौरव सावंत, संदेश पिलाने, साहिल, ये सभी लोग और बच्चू कडू जी वहाँ पर देखते हुए. बहुत बड़ा क्षण है ये टेक्नीशियंस के लिए.
3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे. 36 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. डोळे दिपवणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रहार प्रीमियर लीगचं हे 12वं पर्व आहे आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढली आहे. कारण या स्पर्धेला भेट देण्यासाठी अपना भिडू बच्चू कडू म्हणजेच संपूर्ण भारतभर एक असा निर्भीड चळवळीचे कार्यकर्ते कोण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर नाव बच्चू कडू साहेबांचं घेतलं जातं, आपल्या भाऊंचं घेतलं जातं आणि आज त्यांचंच आगमन या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. मोहोळचे गोलंदाज आहेत आदर्श गोलंदाजीसाठी. नए ओवर की शुरुआत और पहली बॉल पर हुक कर दिया और चौके को बुक कर दिया. थोडीशी उसळी जास्त होती, लाईन देखील तेवढी प्रॉपर नव्हती आणि त्याचाच फायदा घेत असताना या ठिकाणी मुझम्मिल विक्रोळीच्या पार्क साईडचे खेळाडू आहेत मुंबईच्या, आज ते या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. दर्जेदार क्रिकेट प्रहार प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून जगभर ही स्पर्धा पाहिली जाते आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेले सचिन ढवळे सर यांची ही स्पर्धा आज क्रिकेटची स्पर्धा देखील तेवढीच जगभर चर्चेत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 40 झालेली आहे. चौथी ओव्हर. इस बार हुक कर दिया है, बहुत बेहतरीन टाइमिंग, हैंड आई कोऑर्डिनेशन, बल्ले का स्विंग, स्काइडिंग पोजीशन जो कही जाती है, आदर्श स्थिति वाला ये मुजम्मिल का शॉट और मुजम्मिल का ये मुकम्मल होने वाला हुक शॉट. खूप चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा 30 लाईन पाहायला मिळाले गोलंदाजाकडून. पहिल्या फटक्यातून काही शिकले नाहीयेत. चांगले गोलंदाज आहेत जरूर, परंतु इकडे 2 फटके सेम बॉलवर आलेले आहेत, परंतु यावेळेला रिझल्ट 6 वाला होता आणि धावसंख्या उसळी घेताना पाहायला मिळते. 46 धावा कमबॅक करावं लागेल आता आदर्श पाटील यांना सुद्धा. तो सन्मान्य बच्चू कडू जी अब स्टेज पर आते हुए आंदोलन सम्राट, एक के पीछे एक आंदोलन, स्पष्ट वक्ता, निर्णय क्षमता, डेयरिंग जिसको कहा जाता है ना, डेयरिंग क्या है. बिल्कुल जब बच्चू कडू साहब, अगर मुझे ऑक्सफोर्ड डिक्शनरी में डेयरिंग ये शब्द बदलने की अनुमति मिले तो मैं आपका नाम वहाँ पर लिखना चाहूँगा, क्योंकि कोई भी विषय पर अभ्यास करना, उसको बड़ी शिद्दत के साथ विधानसभा में रखना और ये कहते समय बहुत संतुलन के साथ लोगों को न्याय मिले उसके लिए लड़ना, ये कोई आपसे सीखे. हमारी बड़ी खुशकिस्मती है कि आज अपना कीमती समय आप हमें दे रहे हैं. 46 रन 2 विकेट के नुकसान पर इस वक्त बल्लेबाजी कर रही है योगेश सरकार, भरत दादा, आशीष दादा, दीपक दादा प्रतिष्ठान, महेंद्र मात्रे, नांदिवली डोंबिवली पुणे, और बॉलिंग कर रही है इलियास भाई, शेख क्रिकेट क्लब, MES क्रिकेट क्लब. ये टीम पूरे भारत भर से खिलाड़ी इसमें खेल रहे हैं. ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट में MPSC के विद्यार्थियों के लिए निःशुल्क प्रतियोगिता, कोई एंट्री फी नहीं है, 1000 रुपये के इनाम है. पुणे हाफ वाइज जो प्रतियोगिता है उसमें भी कोई एंट्री फी नहीं है और 1000 रुपये के इनाम है. और ऑल इंडिया ओपन नॉमिनल एंट्री फी में लाखों रुपए के इनाम. 46 for 2. और ये करते समय किसी से भी स्पॉन्सरशिप नहीं लेना, स्वावलंबी होते हुए अपना काम करना. जो 2 पैसे मैं कमाता हूँ उसी से मैं खर्चा करूँगा. ये ऐसे एंटरप्रेन्योर और पसाईदान फाउंडेशन और सकाळ मीडिया फाउंडेशन का शिक्षण का अवार्ड जीतने वाले सचिन ढवळे जी आपको अपना आदर्श मानते हैं, ये बहुत बड़ी बात है सर. 47 for 2. चौथे ओवर का खेल जारी है. मुजम्मिल 9 बॉल 18, उमर खान 1 बॉल 1. भारत के बाहर मैन ऑफ द सीरीज के रूप में पहली मोटर बाइक जीतने वाला उमर खान. वाइड बॉल और 48 पर 2. दिवस रात्रि का फॉर्मेट है. स्टूडेंट को डे एंड नाइट टूर्नामेंट का फील आना चाहिए. IPL एक वक्त तरफ चल रहा है और एक तरफ IPL के सामने प्रहार प्रीमियर लीग का 12वां संस्करण. $48 फॉर द लॉस ऑफ 2. 5-5 ओवर के मुकाबले हैं और इस बार पुल कर दिया है. बहुत दूर दराज तक बॉल ट्रैवल होती हुई अफलातून सिक्सर. 54 for 2 आफ्टर 4 overs. आदर्श पाटिल 1 ओवर 18 रन.
सचिन ढवळे फाउंडेशन और सचिन ढवळे मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी द्वारा हाल ही में शिव जयंती के उपलक्ष्य में 529 बॉटल का रक्तदान शिविर आयोजन किया गया। इसके अलावा दिव्यांग और जो ज़रूरतमंद विद्यार्थी हैं उनको फ्री में कोचिंग देते हैं। एमपीएससी की परीक्षाओं के लिए उनके लेक्चर्स लोग अटेंड करते हैं। 5 लाख यूट्यूब सब्सक्राइबर्स का मील का पत्थर हाल ही में जिन्होंने हासिल किया, गरीब परिस्थिति से निकलने वाला, जो कच्चे मकानों में जन्म लेते हैं, जो कच्चे मकानों में जन्म लेते हैं वही ऊंची मीनारों को जन्म देते हैं। और सचिन ढवळे जी, आपके लिए वाकई में पूरा क्रिकेट खुश है। 4 overs 54 for 2, मुजम्मिल 9 बॉल 18, उमर 2 बॉल 7। लोकेश परदेसी आखिरी ओवर करेंगे। आखिरी ओवर की शुरुआत है। लेफ्टी बैटर मुजम्मिल और उमर खान दोनों मुंबई के बल्लेबाज हैं। क्रिकेट की पंडरी मुंबई। हाफ ट्रैकर बॉल थी और मिस टाइम हुआ है। वहां पर अपने दाईं ओर जाते हुए बेहतरीन कैच लोकेश परदेसी का और आउट हो गए वहां पर बैटर मुजम्मिल। यस, मुजम्मिल यांच्यासाठी जर पाहिलं तर हा चेंडू ऑप्शनच्या बराचसा बाहेर होता, तिकडनं समोर खेळायला गेले होते आणि त्याच्यामुळेच टायमिंग नाही झालं आणि लोकेश परदेसी यांनी पकडलेली कॅच स्वतः विकेट देताना पाहायला मिळाली आहे। प्रहार प्रीमियर लीगची चर्चा सर 12वं पर्व एका वर्षात 2 वेळा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाबरोबर जर पाहिलं तर क्रिकेटचा खेळही सचिन ढवळे सर घेऊन येत आहेत आणि त्याच्यामुळे चर्चा आहे। आणि त्यातल्या त्यात ही स्पर्धा म्हटलं तर हे सिंहगड कॉलेजचं ग्राउंड एवढं सुंदर आहे, सुंदर ग्राउंडवर सुंदर स्पर्धा, प्रत्येकाला विविध रंगाचे किट्स दिले जातात, लाखोंची पारितोषिके या ठिकाणी दिली जातात आणि विविध फॉर्मॅट देखील खेळले जातात। त्यामुळे प्रहार प्रीमियर लीगची चर्चा आहे आणि आज स्पर्धेची शोभा वाढवली आहे कारण बच्चू कडू साहेबांचं भाऊंचं या ठिकाणी आगमन झालंय। बहुत ज़बरदस्त करियर रहा है बच्चू कडू जी का और 2004 से 4 बार वो विधायक रहे। पाण्यात द्वारका दुधात खारका, पाण्यात द्वारका दुधात खारका, मी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही आंदोलन सम्राट बच्चू कडू तुमच्यासारखा। आंदोलन सम्राट और भारतीय राजनीति के एक ऐसे व्यक्ति हमेशा अपने पैर जमीन पर रखे जिन्होंने, वो बड़ी बात है। 54 for 3 लास्ट ओवर। लोकेश परदेसी की गेंद लपेट लिया, बिल्कुल जिस तरह वहां पर लपेट लिया था उस गेंद को, इन दी आर्क आउट ऑफ द पार्क, 6 रन। यस, सागर निकम यांचं मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय। सध्या चर्चेतील नाव आहे पश्चिम महाराष्ट्रातील नाव सागर निकम, सातारा जिल्ह्यातील आंबेदरे गावचा सध्यातील चर्चेतील नाव, अगदी परफॉर्मन्समुळे सध्या बकासूर या टोपण नावाने देखील ओळखला जातो। चर्चेतील खेळाडू सध्या सागर निकम इन ऍक्शन मध्ये। इस बार स्ट्रेट ड्राइव है, बॉल बहुत अच्छा ट्रैवल करी है 10x की। और सबसे बड़ी बात है अभी तक कोई ओस नहीं है, वेदर थोड़ा सा ठंडा होने की तरफ आगे बढ़ रहा है। रात का जैसे समय आएगा, लेकिन इस वक्त बल्लेबाजी की आदर्श परिस्थितियां और उसका आदर्श फायदा उठाते हुए यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम उमर खान 2 बॉल 7 बल्लेबाजी कर रही है। योगेश सरकार, भरत दादा, आशीष दादा, दीपक दादा, प्रतिष्ठान महेंद्र मात्रे, नांदिवली डोंबिवली पुणे। एक और ड्राइव लगाते हुए 1 को 2 में तब्दील करना चाहेंगे। तेज कदम भागे, आउट होने का खतरा है वहां पर, लेकिन बल्ले को ग्राउंड कर दिया। बिल्कुल खो खो के खिलाड़ी की तरह दोनों बल्लेबाज दौड़े। ये देखिए पापा अपने बच्चे के साथ आते हुए, ये फोटो जब 8-10 साल बाद ये बच्चा देखेगा तो वो भी बोलेगा आई लव प्रहार। 63 for 3 लास्ट बॉल। बल्ले का एज लगा वहां पर, थर्ड मैन पर जाती हुई गेंद डीप थर्ड मैन से थ्रो है, उसके पहले बाय दिया गया है। तो 64 रन बने हैं 5 ओवर की समाप्ति पर। मैच जीतने के लिए 65 रन
बनाने होंगे इलियास भाई शेख क्रिकेट क्लब, MES क्रिकेट क्लब को। लेकिन इनिंग्स ब्रेक में अगले टॉस की तरफ हम आगे बढ़ेंगे और उसके लिए हम चलेंगे नरेश डोबे जी के पास। धन्यवाद। तो तीसरे अंपायर को रिफर किया गया है। दोनों ही अंपायर हमारे अक्षय निर्मल और अजय आवड़े। थर्ड अंपायर संजय भालेराव। आज हॅलो 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 ऑपरेटर हॅलो 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 आज मंचावरती उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके अतिथी, संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ज्यांच्याकडे मोठ्या आशेने बघते, दिव्यांग, रुग्ण, विधवा, शेतकरी यांच्यासाठी सातत्यानं आघाडीची भूमिका घेत या सर्वांना, वंचित घटकांना न्याय मिळवून देणारे नेते, माजी मंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय। महाराष्ट्र विधानसभेमध्ये जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार खात्यांचे राज्यमंत्री नामदार बच्चूभाऊ कडू आज मंचावरती उपस्थित आहेत। आदरणीय सचिन ढवळे सर, निलेश दादा भिंताडे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते नामदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। आपल्या अभिनव आंदोलनांसाठी महाराष्ट्रामध्ये बच्चूभाऊ कडू हे सर्वांना माहीत आहेत। खरं तर त्यांचं नागपूर हिवाळी अधिवेशनातलं शोले स्टाईल आंदोलन, तत्कालीन मंत्री सुनील देशमुख टाकीवरती चढून त्यांनी 75 मागण्या मान्य केल्या होत्या। 700 आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या शिक्षणाची आणि कुटुंबाची जबाबदारी नामदार बच्चूभाऊंनी स्वीकारलेली आहे। अनेक आंदोलनं, त्यांचं साप छोडो आंदोलनं आदिवासींच्या वनपट्टे मंजूर करण्यासाठी केलं होतं आणि ते तात्काळ मंजूर झालं होतं, आपल्या सगळ्यांना माहीत आहे। अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा निलाव हे केलेलं आंदोलन त्यांनी, आणि लगेचच अधिकारी सुद्धा वेळेवरती सामान्य लोकांची कामगिरी करायला त्यांनी सुरुवात केली। या ठिकाणी सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं आदरणीय नामदार बच्चूभाऊंचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय। सगळी कोर कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे आणि कोर कमिटीच्या वतीनं या ठिकाणी नामदार साहेबांना सन्मानित केले जाते। आज नामदार बच्चूभाऊंचं या मंचावरती आगमन, या कार्यक्रमाला 4 चांद लागलेले आहेत आणि मी विनंती करतो नामदार साहेबांना, आपण खेळाडूंना शुभेच्छा द्या आणि या ठिकाणी आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करा। उद्याच्या रामनवमीच्या शुभेच्छा देतो। खरं तर पुस्तकात रमलेला सचिन मैदानातही तेवढाच तरबेज आहे आणि मी त्या सचिनची गोष्ट करत नाही, आमच्या सचिन ढवळीची गोष्ट करतो। आणि बरेच लोक पैशासाठी धावत असतात, बरेच खेळाडू पैशासाठी खेळत असतात, पण काही लोक देशासाठी जगत असतात, देशासाठी खेळत असतात। असे आमचे सचिन ढवळे, त्यांनी इतकं उत्तम, म्हणजे मला माहीत नव्हतं का एवढ्या सुंदर मॅचेस घेता येतं।
मी पाहत नाही मॅचेस कधी. मी कबड्डी प्लेयर, कबड्डी खेळणारा माणूस आहे. पण खेळाडू हा किती सर्व घेऊन त्याला असणारे अनुभव किती महत्त्वाचे असतं. मी खेळाडू होतो म्हणून आमदारकीची मोठी तयारी मला करता आली. मग खेळाडूमध्ये तो एक मोठा गुण सहज आपल्याला भेटतं. आणि ह्या अशा अतिशय सुंदर अशा क्रिकेटच्या स्पर्धा मला वाटते राष्ट्रीय लेवलवर, देश पातळीवर आपण घेतल्या. मोठ्यांना सगळेच व्यासपीठ देतात, पण जे लहान आहे त्यांच्यासाठी दिलेलं हे व्यासपीठ निश्चितच त्या मोठ्या लोकांना हेवा वाटेल एवढे दर्जेदार सामने आपण इथे घेतले. म्हणून आपल्या सर्वांचा मी आभार मानतो. प्रहार हेच आहे की जो अतिशय शेवटचा आहे, ज्याला कोणीच कुठं उपलब्ध होत नाही, त्याच्यासाठी कोणी उपलब्ध होत नाही किंवा त्याच्यासाठी कुठं व्यासपीठ निर्माण होत नाही. अशा लोकांसाठी धावणारी प्रहार, जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करणारी प्रहार, किमान ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्यांच्यासाठी 182 शासन निर्णय आणि अंगावर 200 गुन्हे दाखल करून घेणारी प्रहार. आपण जर याचा इतिहास पाहिला, एका पत्रकारानं मला विचारलं होतं, तुमचा पक्ष लहान आहे. म्हटलं बिलकुल खोटं आहे. आमदारानं आणि खासदारानं पक्ष मोजल्या जात नाही, तर कर्तव्यानं पक्ष जर मोजला तर प्रहार सगळ्यात मोठी ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग अशा या संघटनेच्या माध्यमातून आमचे सचिनराव यांना खरोखरच मी अतिशय इतक्या दुरून आल्यानंतर सुद्धा पुणे तिथे काय उणे, आणि तुम्ही ते उणे भरून काढली. प्रहार एक वेगळं नियोजन, प्रहार एक वेगळं आयोजन करू शकतं. अशी जे उणे होती आमच्या प्रहारमध्ये ते आपण भरून काढल्याबद्दल आपलं पुनश्च आभार मानतो आणि इथे 2 शब्द संपवतो. सगळ्या क्रिकेट खेळाडूंना सुद्धा शुभेच्छा देतो. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. सर्वसामान्य, अनाथ, दिव्यांग आणि विधवा, शेतकरी यांच्यासाठी लढणारी प्रहार. आणि या ठिकाणी आदरणीय नामदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सचिन ढवळे सरांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून पुणे शहरामध्ये काम करणारे कार्यकर्ते यांचा सन्मान संपन्न होतोय. निलेश दादा भिंताडे फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय निलेश दादा भिंताडे यांचा सन्मान मंचावरती या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी विनंती करतो आदरणीय निलेश दादांना, आपण सन्मानाचा स्वीकार करा. पुण्यामध्ये NB ट्रॉफी निलेश दादा घेत असतात, त्या माध्यमातून त्यांनी पुणे जिल्ह्यातील क्रिकेटच्या खेळाडूंना मोठं व्यासपीठ तयार केलेलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण भारतभर NB फाउंडेशन नावाने संघ त्यांचा खेळत असतो. उद्योजक आहेत आणि आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. आदरणीय निलेश दादा भिंताडे यांचा सन्मान संपन्न होतोय. यानंतर सन्माननीय अनिल गीते सरांचा सन्मान होतोय. आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. अनिल गीते सरांचा सन्मान आदरणीय नामदार बच्चूभाऊ कडूंच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय महेश बडे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. यानंतर आदरणीय उद्धव ढवळे सरांचा सन्मान होतोय. प्रहार जनशक्ती पक्षाचे खंदे कार्यकर्ते, नामदार साहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणारे सन्मान्य रणधीरजी खोपडे, आपला सन्मान होतोय. विनंती करतो आपण पुढे या आणि सन्मानाचा स्वीकार करा. हा एक कार्यकर्त्यांचा बहुमान आहे. सन्मान्य महेशजी नवले यांना सन्मानित करण्यात येते. नामदार साहेबांच्या शुभ हस्ते नवले सरांचा सन्मान. आणि आपल्या
सर्वांचे लाडके कार्यकर्ते, प्रहार प्रीमियर लीग उभी करण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा असतो, नेहमीच सचिन ढवळे सरांच्या खांद्याला खांदा लावून जे उभे असतात आणि ज्यांचा वाढदिवस आहे प्रकाश मडके साहेब यांना विनंती करतो आपण यापुढे. वाढदिवसाच्या निमित्तानं प्रकाश मडके साहेबांना शुभेच्छा देखील आम्ही देणार आहोत. प्रहार प्रीमियर लीगच्या कोर कमिटीचे सदस्य आणि आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे सहकारी. कोणताही उपक्रम असेल, कोणताही कार्यक्रम असेल, खांद्याला खांदा लावून लढणं आणि उभं राहणं म्हणजे प्रकाश मडके सरांकडून आपण शिकण्यासारखं आहे. या स्पर्धेमध्ये अहोरात्र मेहनत घेत आहेत. पाऊस पडला किंवा किती अडचणी आल्या तर प्रकाश मडके साहेब तिथे असतात आणि स्पर्धा सुरळीत सुरू असते. प्रकाश मडके सरांचा वाढदिवस पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भरपूर शुभेच्छा देतो. झेप अशी घ्या की पक्षांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, कर्तृत्वाच्या अग्निबाणानं ध्येयाचं गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडं पसरवाल. प्रकाश मडके साहेबांना शुभेच्छा. आणि 10 तारखेला त्यांचा विवाह योग आहे आणि त्यानिमित्तानं देखील प्रकाश सरांना आम्ही भरपूर शुभेच्छा देतो. लवकरच 2चे 4 होत आहेत. आज या ठिकाणी मॅच सुरू करा. महाराष्ट्राचे माजी मंत्री नामदार बच्चूभाऊ कडू साहेब आवर्जून आपल्याला त्यांनी वेळ दिला, इथे उपस्थित राहील, आपल्या सर्वांचं कौतुक केलं, आपलं काम जवळून पाहिलं. पुन्हा एकदा आम्ही नामदार साहेबांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. कार्यकर्त्यांसाठी कधीही कुठेही खंबीरपणे उभा असणारा नेता आणि म्हणूनच आम्हा सगळ्यांना नेहमीच हवेश असतात नामदार बच्चूभाऊ कडू साहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी तमाम उपस्थित क्रीडा रसिकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद. प्रहार प्रीमियर लीग सीझन 12 ची कोर कमिटी आदरणीय सचिन ढवळे सर, सुदर्शन केदार, कोमल दरुरे सर, शरद दौड सर, प्रतीक वारे सर, प्रकाश मडके सर, शबीर भाई आणि सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी उपस्थित तमाम क्रीडा रसिक खेळाडूंच्या वतीनं नामदार बच्चूभाऊ कडू साहेबांचे मनापासून धन्यवाद, मनपूर्वक आभार. आपल्या अभिनव आंदोलनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका आणि कठोर भूमिका घेत सातत्यानं आदरणीय बच्चू कडू साहेबांनी महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये एक स्वच्छ प्रतिमा आपली तयार केलेली आहे. थर्ड अंपायर टेकन. नामदार साहेबांच्या उपस्थितीनं हा मंच खरं तर भारावून गेलेला आहे. त्यांच्या बरोबरचे क्षण हे अविस्मरणीय असणार आहे. आज आपल्या कार्यकर्त्यासाठी नामदार साहेब मोठा प्रवास करून पुण्यामध्ये उपस्थित राहिले, त्या मैदानामध्ये उपस्थित राहिलेत, ही खरं तर मोठी गोष्ट आहे. आज या मंचावरती नामदार साहेबांनी उपस्थिती दाखवली. आम्ही आपलं सर्वांचं, आपल्या टीमचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सचिन ढवळे सर हे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि नामदार बच्चूभाऊ कडू साहेबांकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देखील मिळाली. खरं तर मोठा मतदारसंघ होता, जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलं नाही, मात्र प्रहार जनशक्ती पक्षाचे विचार लोकांपर्यंत किती सर्वदूर पोहोचलेले आहेत. सचिन ढवळे सरांना विधान परिषदेमध्ये मिळालेली मतं ही सांगून जातात. आज या आनंद सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आदरणीय नामदार बच्चूभाऊ कडू साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांची विविध आंदोलनं, प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. खरं तर त्यांची आसूड यात्रा प्रचंड गाजली. मोदी सरकारने त्यांना रोखण्याचे भरपूर प्रयत्न केले, मात्र तरी देखील भूमिगत होऊन वडनगरमध्ये जाऊन रक्तदान करत त्यांनी संदेश दिला की आमचे रक्त घ्या परंतु शेतकऱ्यांचे रक्त घेऊ नका.
त्यांचे रक्त शोषू नका असे अभिनव आंदोलन करत समाजातल्या वंचित घटकाला न्याय देण्याची भूमिका म्हणजेच प्रहार जनशक्ती पक्ष आणि नामदार बच्चूभाऊ कडू साहेब. आज आपल्या समवेत उपस्थित आहेत. खरं तर हे मंतरलेले क्षण आहेत आमच्या सगळ्यांसाठी, ज्यांचं काम अत्यंत निष्ठेनं असतं, ज्यांचं चरित्र शुद्ध आहे आणि राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अशी व्यक्तिमत्व खूप दुर्मिळ आहेत जे सातत्यानं समाजसेवेशी निष्ठ असतात. स्वतःसाठी नाही मात्र वंचित घटकासाठी पुढे येऊन काम करतात. अशा नेत्यांची खरं तर समाजाला गरज आहे. नामदार साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आदरणीय सचिन ढवळे सरांसाठी आपण आज इथे उपस्थित राहिलात, या मंचाला संबोधित केलं, आमचं कौतुक केलं. पुन्हा एकदा नामदार बच्चूभाऊ कडू साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया आणि मॅचकडे जाऊया, जिथे समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आणि मुंबईची मिठास चंद्रकांत शेटे सर. धन्यवाद. या अगोदर जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने बच्चू कडू सरांची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. महाराष्ट्राचे माहिती सम्राट नरेश ढोमे सर यांच्या माध्यमातून. येस, या ठिकाणी चेक सर. येस, लाईट. पाच षटकांचा सामना आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर बिग हिट पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलेत. मागील मॅच मध्ये देखील शाहिद यांचा कहर पाहायला मिळाला होता. पॉवर प्ले मध्ये तुटून पडले होते आणि आताही पॉवर प्ले मध्ये काय पॉवरफुल बॅटिंग करतायत शाहिद शेख, मोहने कोळीवाडा, कल्याण, जिल्हा ठाणे. देखिए, मैंने पहले मैच में भी बताया था, बहुत डीप खड़े रहते हैं क्रीज में और ओवर पिच बॉल जब आती है तो बहुत बेहतरीन तरीके से स्ट्रेट ड्राइव. शाहिद शेख का सुप्रीमो के पहले फॉर्म में आना ये बड़े बड़ी टीमों के लिए एक वार्निंग बेल है, क्योंकि शाहिद आ गया है और शाहिद छा गया है. आज जिस तरह बैटिंग हुई है, 18 रन बगैर किसी नुकसान के, 5 बॉल 16. 65चा पाठलाग करायचा आणि लगातारचे 4 चौकार देखील शाहिद यांच्या बॅटमधून आलेत. कमबॅक करावं लागेल. बिलाल देखील एक चांगले गोलंदाज आहेत. चिता कॅम्प मुंबईचे. समोर शाहिद. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा. बॉल काही काळ हवेत जरूर आहे. फिल्डर थोडेसे दूर राहिले, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे. कॉल दिलाय मात्र त्या ठिकाणी. आणि इकडे जर पाहिलं 3 धावा धावून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. हरीश सर, पहिल्या षटकात जर पाहिलं तर 21चा पल्ला गाठलाय. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी. सुपर. 4 बॉल में 4 6 और फिर 3. किंग ऑफ रिंग जो कहा जाता है, जो दायरा है उसको भेदने वाला, सर्कल फोड़ना जिसे मुंबई में कहते हैं, सर्कल फोड़ने वाली बैटिंग. 21 विदाउट एनी विकेट्स. अगदी बरोबर, सर्कल फोडणारी बॅटिंग आहे, परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक करावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला देखील. बिलाल, योगेश सरकार, भरत दादा, आशिष दादा, दीपक दादा, महेंद्र दादा म्हात्रे यांचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप नैनित ज्याचे कॅप्टन आहेत. समोर बिलाल आणि त्यांच्या समोर मुन्ना. यावेळेला सरळ बॅट. मुन्नाच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला फटका. सरळ बॅटने समोरच्या दिशेने मुन्ना शेख ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. सीमा रेषा पार. नेत्र दीपक षटकार. देखिए, स्टेबल हेड, श्योर फुटवर्क और जिस तरह उस स्ट्रोक को फिनिश किया, पोस्टर बॉय. अगर प्रहार प्रीमियर लीग का अगले साल का ऑल इंडिया ओपन का पोस्टर बनाना हो तो ये पोस्टर बॉय, पोस्टर शॉट मुन्ना शेख का. ट्रिगर मूवमेंट, लुक एट दैट, स्टैंडिंग टॉल एंड डिलिव्हरिंग इट हाय एंड हँडसम, लवली. चेंडूवरची नजर शेवटच्या क्षणापर्यंत होती
आणि खूप चांगला दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या डावात ओमकार देसाई यांना आपण चांगली कामगिरी करताना पाहिलं खरं, परंतु आता या डावामध्ये मुन्ना आणि शाहिद हे दोघेही तुटून पडलेले आहेत आणि ज्या वेळेला 65चा पाठलाग करायचा आहे, पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा आल्यात सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर कमबॅक करावं लागेल सर. बहुत ही अग्रेसिव फ्रेम ऑफ माइंड में खेलता हुआ शाहिद शेख, और जो शाहिद शेख को हमने देखा है, आज आपको भी पता होगा पहले बिग बैश में मुंबई में जिस तरह उनकी टीम ने परफॉर्म किया था वो हम भूल नहीं सकते. सो आई थिंक ओल्ड इज गोल्ड एंड सेकंड थिंग फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट. येस, राष्ट्रवादी चषक घाटकोपर सिरीज अशा कितीतरी उपलब्धता होता. यावेळेला शाहिदने आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय, थोडासा दूर राहिला बॉल. प्रयत्न चांगले जरूर झाले त्या ठिकाणी. सागर आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल विकेटसाठी जावं लागेल. मागील मॅचमध्ये कृष्णा त्रिपाठीने चांगली बॉलिंग केली होती. सुरुवात जर पाहिलं तर साकीनाका परिसरातून किंवा घाटकोपर बटवाडीच्या मैदानातूनच या खेळाडूची झाली आणि त्यानंतर आता विक्रोळी टागोर नगर परिसरात राहणारे कृष्णा त्रिपाठी यांना आपण या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाहतोय. मागील मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती आणि कमबॅक करावं लागणार आहे. विकेट आल्याशिवाय मार्ग नाहीये. विकेट आल्या तर टीमचं कमबॅक होईल, याही परिस्थितीमध्ये होऊ शकतं, परंतु त्यासाठी विकेट घेणं गरजेचं आहे. दोन्ही टीम प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळणारे आहेत, वरच्या लेवलचं क्रिकेट खेळलेले आहेत. या परिस्थितीमध्ये कशा प्रकारची कामगिरी करायची दोन्ही बाजूला बरोबर अंदाज आहे. एका बाजूला अजित मोहिते, एका बाजूला ओमकार देसाई, श्रेयस इंदुलकर, सुनील चावरी, शाहिद, ही मुन्ना, ही मोठमोठी नावं मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे संघर्ष कायम आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर फिरलेला बॉल कव्हर्सला फिरवलाय, योग्य दिशा दिली आहे. थोडासा मागे पडला होता, त्याचाच फायदा घेत असताना 4. लेफ्टी भी मार रहा है, राइटी भी मार रहा है, जाए तो जाए कहाँ, ऐसी बल्लेबाजी. बिल्कुल ये लेग ब्रेक बॉल था, टर्न और बाउंस दोनों को आईलाइन के नीचे बॉल आई थी, आंखों के नीचे, और फिर उसको खेलना वहां पर आसान रहा था शाहिद के लिए. 33. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेला कव्हरचं क्षेत्र, पॉवर प्ले अगदी फोडलाय, तोडलाय. चांगली बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा शाहिद शाहिद शाहिद, जबरदस्त बॅटिंग. हॅलो राणा टॉस बॉक्स मध्ये या. क्या बैटिंग कर रहा है. खुद के बारे में जानना है तो न पीर से पूछ न फकीर से पूछ. खुद के बारे में जानना है तो न पीर से पूछ न फकीर से पूछ, पूछना है तो तेरे जमीर से पूछ. क्या बैटिंग है. मुन्ना शेख का वो पोस्टर बॉय शॉट और शाहिद का ये शॉट, लुक एट दिस. अब ये कैमरे के लिए दृश्य बने हुए हैं. सुपर्ब शॉट. आणि हे स्ट्रोक खेळण्यासाठी खूप सारी मेहनत आहे. यावेळेला वेगवान चेंडू होता, पाठीमागे खेळला, अडवण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय आणि बघता बघता बॉलने ओलांडली आहे सीमारेषा. व्हाईट बॉल देखील कवला जातोय आणि 4 धावा देखील. रनों का सैलाब है एक तरफ, और दूसरी तरफ रनों का सुनामी, और उसमें आने वाला ये बोनस. जो मिले समेट लो. देने वाला जब भी देता है पूरा छप्पर फाड़ के देता है, और लेने वाला भी पूरा छप्पर फाड़ के ले लेता है. इस वक्त परेशानियां ही परेशानियां हैं, और जैसा आपने सही कहा कि विकेट लिए बगैर इनको रोकना मुश्किल होगा. दोनों बल्लेबाज अपने उरूज पर खेल रहे हैं, एट देयर प्राइम बेस्ट, और लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन परेशानी का सबब. हो, अगदी त्याच गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. खऱ्या 42 धावा दुसरी ओव्हर सुरू असताना या ठिकाणी आपण पाहतोय. त्यामुळे ज्याचा उल्लेख केला होता, विकेट शिवाय मार्ग नाहीये आणि ते प्रयत्न इकडे आता करावेच लागणार आहे. कारण मागील मॅच प्रमाणे याही मॅचमध्ये शाहिद तर बहरत आहे आणि आता जोडीला मुन्ना सुद्धा एकच बॉल खेळला आणि त्यावर देखील षटकार मारला त्यांनी. चांगला बॉल, सन्मान दिलाय. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे आणि हीच ओळख आहे शाहिद यांची. आणि इकडे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. यस, ओव्हर स्टेपिंगसाठी. सचिन ढवळे सरांची संकल्पना, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून 2 वेळा येणाऱ्या या स्पर्धा, 12वी स्पर्धा. चर्चा आहे या स्पर्धेची महाराष्ट्रभर. काल विदर्भातले खेळाडू आम्ही पाहिले, काल कोकणातील खेळाडू पाहिले, मराठवाड्यातील खेळाडू पाहिले, खानदेशातील खेळाडू पाहिले, पश्चिम महाराष्ट्रातील पाहिले. आज जर पाहिलं तर मुंबई विभागातील देखील खेळाडू पाहायला मिळतात, पुण्यातील खेळाडू पाहायला मिळतात. विविध भागातून खेळाडू आज सुद्धा आलेले आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि गाजवण्यासाठी. त्यामुळे चर्चेत आहे ही स्पर्धा.
तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे. दुसरीच ओव्हर सुरू आहे आणि मोठा पल्ला या ठिकाणी गाठलेला आहे. त्याचं कारण आहे योग्य बॉल आहे. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावांसाठीचा प्रयत्न मात्र या ठिकाणी एका बाजूला होतोय, तो सक्सेस झाला आहे. विकेटसाठीचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने होतोय, तोही सक्सेस करावाच लागणार आहे. कारण गोलंदाज गोलंदाजीला आले तर त्याला धावाही रोखायच्यात आणि विकेट सुद्धा काढायचेत, आणि फलंदाज फलंदाजीला आलेत तर त्यांना धावा तर करायच्याच आहेत. हेच याच्यासाठीच ते मैदानात गेलेले आहेत. कृष्णा बिग हिट, बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि त्याला फेकून दिला गेलेला आहे. सीमा रेषा पार, षटकार. NB धनकवडी संघाच्या संघनायक टॉस बॉक्स मध्ये या. NB धनकवडी संघाच्या संघनायक टॉस बॉक्स मध्ये या. लगेच या, टॉस होणार आहे इथे पुढच्या मॅचचा. ओव्हर टू कॉम बॉक्स. यावेळेला जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक येताना पाहिला मिळाला. यावेळेला गॅपमध्ये खेळले आणि अक्षरशः विश्वास बसेल की नाही बसेल माहित नाही, परंतु आता धावसंख्या 2 ओव्हर नंतर 53 होऊ शकते का? यस, 53 आणि बिनबाद. ऐसा लग रहा है हम हाईलाइट देख रहे हैं. और प्रहार प्रीमियर लीग का पावर प्ले का मेरे ख्याल से ये सबसे बेस्ट स्कोर है, मतलब शिखर पर है. एक तरफ आप देखेंगे तो पोटेशियम नाइट्राइट और दूसरी तरफ सल्फर डाइऑक्साइड, और जिस तरह बल्लेबाजी हो रही है, विकेट लेना तो दूर, अब कभी कभी हो सकता है कि फील्डिंग करने वाली टीम के गेंदबाज और फील्डर भी इनके प्रेम में पड़ जाए कि यार क्या बैटिंग कर रहे हैं लोग. हो, कारण चांगली कामगिरी ज्यावेळेला होते ना, मग तो प्रतिस्पर्धी का असे ना, आपण कौतुक करतो. मनातल्या मनात आपल्याला ती बाब आवडते. यस सर, टॉस होतोय का? नाणेफेकीचा कौल आपण लगेच करतोय. अतुल बनकर सर आपल्या समवेत आहेत आणि कॉल करणार आहेत NB चे संघनायक. यस, फाउंडेशन हा त्यांचा कॉल आहे आणि तिकडे फाउंडेशनच शो होतोय. काय निर्णय घ्याल? फिल्डिंग करू. शुभेच्छा असतील. NB धनकवडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर शाहिद यांना आपण पाहतोय, जबरदस्त बॅटिंग. 10 बॉलमध्ये 30 धावा केल्या तर मुन्ना 3 चेंडूमध्ये 16 धावा, म्हणजे षटकार चौकाराची भाषा ज्यांनी बोललेली आहे. त्यांना रोखण्यासाठी मात्र आता प्रदीप नैनीत येत आहेत. डॉन पुणे. ओहो, काय बॉल टाकला पहिला, अफलातून, लाजबाब. शाहिद देखील थोडस गोंधळात पडले आणि मनातल्या मनात त्यांनी या बॉलची तारीफ सुद्धा केली असेल. एवढा अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. डॉन यॉर्कर स्पेशलिस्ट है. सचिन ढवले मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी है, तो यहाँ पर प्रदीप नैनीत यॉर्कर एकेडमी भी है, लेकिन कैच नहीं कर पाए, इसका दुख रहेगा. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न केलाय खरा आणि तिकडे पकडली गेली कॅच. डॉन दहशत गोलंदाजीची, थोडस उशिरा का होईना परंतु डॉन यांनी विकेट घेतली आहे. शाहिद का पहला मिस टाइम शॉट और उस पर उनका विकेट गिरा, लेकिन जो आज बैटिंग उन्होंने की है, हम सब उनके मुरीद हो चुके हैं. वो पुराना शाहिद लौट आया. प्रदीप नैनीत, इन्होंने लालच दिया था, ऑफ स्टंप के लगभग आधा मीटर बाहर से लपेटना चाहते थे और एक उत्कृष्ट कैच द्वितीय रोशनी में करना आसान नहीं होता. स्कायर था और उम्दा कैच को वहां पर अंजाम दिया गया. मुजम्मिल ने उस कैच को अंजाम दिया और एक आश्वासन इनाम के रूप में क्यों न हो, ये विकेट मिला है. प्रदीप नैनीत कह सकते हैं कि अपने बच्चों को और ग्रैंड चिल्ड्रन उनको भी बता सकते हैं कि एक समय था जब मैं शाहिद के सामने भिड़ा था और मैंने उसका विकेट लिया था. यस, चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. नगराध्यक्ष चषक जी डहाणूला झाली होती, हॅट्रिक सुद्धा घेतली होती त्यांनी, आणि काही स्पर्धा आहेत ज्यामध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार सुद्धा, मग गेल्या वर्षी संदीप कदम मेमोरियल, निजामपूरची A1 ट्रॉफी, डॉन यांनी बॉलिंग प्राईज सुद्धा घेतलेले आहेत. परंतु आता पाहूयात, आणि सगळ्यात जास्त फॉर्मॅटमधील क्रिकेट खेळणारे महाराष्ट्रातील कोणते खेळाडू असतील तर त्यांच्यामध्ये डॉन हे सुद्धा नाव आहे. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. अजित यांनी हळूवार पद्धतीने बॉलला ऑन साईडला ढकललं, मिड विकेटला एक धाव तिकडे घेतली गेली आहे.
चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोड्याशा जास्त धावा खर्च केल्या गेल्या. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल देखील करताना पाहायला मिळतात श्रेयस तेंडुलकर. डॉन मेहनत केल्याशिवाय या जगात कोणालाच आणि काहीच मिळत नाही. त्यामुळे मेहनत तर प्रत्येकाला करावी लागते. बॅटरला, बॉलरला, फिल्डरला, आयोजकांना, पंचांना, समालोचकांना, खेळपट्टी बनवणाऱ्यांना सगळ्यांनाच मेहनत करायची आहे आणि तेव्हा चमकायचं. किंवा आमचे लाईव्ह कव्हरेज करणारे कॅमेरामन असतील, या सगळ्यांना सुद्धा मेहनत करावीच लागते. आणि आज पुण्यामध्ये आपण आहोत, प्रहार प्रीमियर लीग पाहत आहोत. अजूनही 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मुन्ना 16वर खेळतात. फक्त षटकार चौकाराची भाषा बोलली आतापर्यंत. यावेळेला मात्र थोडासा सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. चांगला बॉल होता डॉन यांच्या विरुद्ध. 1 धाव जर पाहिलं तर त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. हा लीग मॅचेस आहेत, म्हणजे एखादी मॅच पराभूत होण्याने सगळं काही संपत नसतं या लीग मॅचमध्ये. त्यामुळे जर एखाद्या सामन्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स नाही झाला तर आत्मपरीक्षण करण्याची संधी असते, पुन्हा कमबॅक करण्याची संधी देखील असते. अजित मोहिते बॅटिंगसाठी याही वेळेला वा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सन्मान याही वेळेला दिलाय अजित मोहिते यांनी आणि धावसंख्या 1ने पुढे पाठवताना पाहायला मिळत आहेत. 56 धावा धावफलकावर. अब तक 56. 65चा पाठलाग करायचा आहे. 13 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आम्ही सचिन ढवळे सरांचं आभारी असू. या स्पर्धेचा घटक होण्याची संधी गेल्याही वर्षी मिळाली आणि याही वर्षी या स्पर्धेचा घटक होण्याची संधी, व्यावसायिक गटाची संधी त्यांनी दिली. हो, यावेळेला गती कमी होताना पाहायला मिळाली, परंतु हा वाईट बॉल होता आणि त्यामुळे 1 धाव या ठिकाणी मिळेल. पुन्हा 17वर खेळतायत. विविध व्यावसायिक गटातील संघ पाहायला मिळाले. कालचा दिवस देखील जबरदस्त राहिला. दर्जेदार क्रिकेट कालच्या रात्री देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि आजही तेवढंच दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच नंबर 3 आपण सध्याच्या घडीला पाहतोय. याही वेळेला दर्जेदार फटका क्लास मुन्नाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि बॉल सीमारेच्या दिशेने निघालाय आणि अडवण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 3 धावा धावून देखील पूर्ण केल्या या दोघांनी. अजित मोहिते, मुन्ना शेख. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 20ची सरासरी आणि धावसंख्या झाली आहे 60. अजूनही करायचे आहेत 5. बहुत आसान कर दिया इस मैच को. जिस तरह स्टीयर किया था वो नज़ाकत देखते ही बन रहा है. मखमली शॉट, सामने बल्लारपुर का कागज़ हो, हाथ में पार्कर का पेन हो और एग्रीमेंट साइन करने में जो मज़ा आता है ना, वैसा मज़ा मुन्ना के उस स्टीयर वाले शॉट में आया. और यहाँ पर हरी घास को भी गुदगुदी हुई होगी जिस तरह उन्होंने स्टीयर किया था. केवल 5 रन चाहिए. इक्वेशन बहुत आसान है. इस वक्त पूरा श्रेय जाता है शाहिद की पारी को. बहादुरी भरी पारी, उनका टाइमिंग, मतलब एक बार अगर रोलेक्स और राडो कंपनी के ओनर शाहिद की बैटिंग को देखेंगे तो टाइमिंग के लिए उनको अपना ब्रांड एम्बेसडर बना देंगे. आणि म्हणूनच या सगळ्या खेळाडूंना एका मंचावर पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे खेळाडू या ठिकाणी आलेत, आपला खेळ दाखवत आहेत. एवढ्या मोठ्या मंचावर खेळ दाखवण्याचं काम करतात, त्यामुळे या सगळ्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. रोहित यादव एक युवा गोलंदाज म्हणून चांगलेच, फिरकीपटू म्हणून चांगलेच प्रसिद्ध आहे. संतोष बंड यांच्या बरोबरने कांधारी किंग्ससाठी देखील चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत आणि चांगले फिरकीपटू आहेत. मोठा टर्न देखील पाहायला मिळतो. पाहूयात आज अगदी मॅच जवळपास प्रतिस्पर्धी संघाकडे गेली, परंतु संपलेली नाहीये. छाप सोडावी लागेल. बरेचसे संघ सुप्रीमोची तयारी देखील करायला लागलेले आहेत. कशा प्रकारे टीम असणार, कशा प्रकारे तयारी असणार याची देखील सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी सुद्धा येणार आहेत. चंद्रकांत जी, सुप्रीमो के लिए 2 दिन बचे हैं, हम समझो तो मुझे नहीं लगता कि कोई खिलाड़ी और इसके अलावा, ये लास्ट चांस है प्रैक्टिस का. यावेळेला पहिला बॉल पुन्हा काहीतरी वेगळे करायला गेले, परंतु बॉल चांगलाच फिरलाय, ज्याचा पहिलाच उल्लेख केला होता. या खेळाडूकडे टर्न मोठा आहे आणि इकडे बॉल चांगलाच टर्न करताना पाहायला मिळाले. एक डॉट बॉल कॉन्फिडन्स वाढवेल संपूर्ण टीमचा आणि बॉलरचा सुद्धा. यावेळेला समोर खेळलेत तिकडे ओमकार देसाई आहेत आणि चेंडूची फेकी सुद्धा केली यष्टांच्या लगोलग आणि धावसंख्या आता 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. फक्त 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी.
याही वेळेला चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहिला मिळाला, परंतु दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होताना पाहायला मिळत आहे. इलियासबाई शेख क्रिकेट क्लब, MES क्रिकेट क्लब केवळ 2 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. धावा बऱ्यापैकी होत्या, परंतु दुसऱ्या डावाच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्या खर्च केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर इलियासबाई शेख क्रिकेट क्लब हा संघ, MES संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजित मोहिते ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. वाह, चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लिपमध्ये उमर खान होते आणि त्यांनीच पकडलेले कॅच. पहा, टेनिस क्रिकेटला किती वेळा तुम्ही स्लिप पाहता. इकडे स्लिप तैनात केली आणि स्लिपकडेच विकेट सुद्धा मिळवलेली आहे. त्यामुळे रोहित यांचं देखील कौतुक करावंच लागणार आहे. अजित मोहिते यांच्या सारख्या खेळाडूंना या ठिकाणी स्लिपकर विबाद केलेला आहे. या गोलंदाजाला आत्मविश्वास पुढच्या मॅचसाठी मात्र नक्कीच मिळणार आहे. चला, लखन वाल्मिकी आलेले आहेत. एरोडा परिसरातील चर्चेतील नाव. टिंगरे सरकार चषक देखील गाजवलं होतं यावर्षी. ओ हो हो हो, वाह, आणखीन एक चांगला बॉल. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, रोहितने आपली छाप सोडली आहे. गर्र कणगिरकी दिली बॉलला. वा वा वा, प्रभावित करणारे चेंडू पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा जो टर्न पाहायला मिळालाय. थोडीशी अनिकेत सानप यांची देखील झलक पाहायला मिळते या गोलंदाजामध्ये. या वेळेला मात्र फिरलेला बॉल मैदानाच्या बाहेर. लखन वाल्मिकी म्हणतात मी देखील काही कमी नाहीये आणि या मॅचला फिनिश करताना पाहायला मिळत आहेत. लखन वाल्मिकी यांनी एक मोठा स्ट्रोक खेळला. इलियासबाई शेख क्रिकेट क्लब, MES यांच्या माध्यमातून या मॅचला जिंकलं गेलं. अभिनंदन. आणि आता आजच्या रात्रीतील या गटातील जो शेवटचा सामना असेल त्याच्यासाठी ते क्वालिफाय झालेले आहेत. परंतु ही स्पर्धा योगेश सरकार, भरत दादा टिंगरे, आशिष दादा मारणे, दीपक दादा प्रतिष्ठान, महेंद्र दादा म्हात्रे, नांदिवली डोंबिवली पुणे या संघासाठी काही संपलेली नाहीये. कारण अजूनही त्यांना संधी आहे, प्रयत्न करावे लागतील. कारण यानंतरच्या विजेत्याबरोबर पुन्हा त्यांना खेळायचं आहे. शाहिद शेख काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. पॉवर प्लेचा बादशाह. 12 बॉलमध्ये 30 धावांची वादळी खेळी करणारे शाहिद ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी.